बीड प्रकरणावर मनोज जरांगे, पंकजा मुंडे आणि उदयनराजे काय म्हणालेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात। पण इतके उंचीचे नाहीत की संप्रदायाला नाव ठेवायचं, पण याचा अर्थ असा पण नाही की संप्रदायानं जातीय सलोखा बिघडल, शांतता भंग होईल, या बाबतीत जायला नाही पाहिजे। शांतता कसं राहील याच्यात झालं पाहिजे। पण एक झालं बाबा, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा। ती सलाईन आणि रक्त गळालेलं बघितल्याच्या नंतर असं वाटलं की आज मरून जावा, म्हणजे असेही स्टेटमेंट आले। पण माझ्या धनंजय देशमुख तोही एक भक्तच, त्यांचं मात्र अंगात साकाळलेलं रक्त मात्र 2-2.5 महिने कोणाला दिसलं नाही। राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे। त्याच्यात पुन्हा मी त्रुटी फिरवून फिरवून किती फिरवू। आता ठरवून सुपारी असते, लोक बोलतात, आरोप करतात, काहीही बोलतात, नेणं न घेणं कशातही आपलं नाव ओढतात। मी हे करण्यासाठी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण खर्ची घातलेला आहे। साहेब जिवंत असताना देखील एक क्षण असे अनेक गेले जिथे साहेब एकटे पडले होते, तेव्हा मी एवढंसं लेकरू का होईना साहेबांच्या खांद्याला खांदा लावून भांडत होते, घाबरत नव्हते, कुणाच्या बापाला घाबरत। आताही कोण काय बोलतंय ह्याच्यापेक्षा नैतिकता जेव्हा आपण म्हणतो, कसं असतं की दादा तुम्ही पत्रकारात जास्तीत जास्त तुम्ही जर सगळीकडे जात असता, कोण काय बोलायचं कोणी काय बोलायचं यापेक्षा जे काय खरं असेल ते जेव्हा उघडकीस येईल त्यावेळेस कोणी असू दे, या संपूर्ण लोकशाहीमध्ये या संपूर्ण म्हणजे न्यायालयाच्या पुढं सगळे समान आहेत आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई ज्या त्यावेळेस होईल।